स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. आपल्याला रविवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आली आहे. रविवार सूर्यदेवताचा वार, एक नंबर असलेल्या नवलोकांचा वार. ज्यांचा एक नंबर आहे त्यांचा देवताच सूर्यदेवता आहे. आज आहे भानुसप्तमी. अतिशय उत्तम दिवस, अतिशय खूप दिवस. रविवारच्या दिवशी भानुसप्तमी येणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे. या 2025मध्ये आपण किती भाग्यवान आहोत की किती चांगले चांगले सण चांगल्या चांगल्या दिवशी येत आहेत. भानुसप्तमीला विशेष करून सूर्याच्या रथाचं आणि त्याचे जे 7 घोडे त्याची पूजा केली जाते. ज्यांच्या घरामध्ये भिंतीला लावलेले 7 घोडे असे दौडत असतात किंवा रेस्टॉरंटमध्ये हॉटेल्समध्ये आपल्याला असे मोठे मोठे पोस्टर्स दिसतात तिथे 7 घोडे धावतात. त्याचा वास्तूमध्ये खूप मोठं त्याचं महत्त्व आहे की तुमचा बिझनेस किती, तुमच्या घरामधील जी असलेली वायू ती तशी शूर आणि स्ट्रॉंग आणि दौडत राहावी. जी शर्यत ती प्रत्येक कामामध्ये पहिली यावी आणि ते आपल्याला ते पोस्टर ते 7 घोडे आपल्याला बळ देतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला वास्तूमध्ये असं दिलं जातं की 7 घोडे घरामध्ये लावावे किंवा एखाद्या बिझनेसच्या जागेवर, व्यापाराच्या जागेवर लावावे. तर अशा या 7 घोड्यांना आज आपल्याला प्रणाम करायचा आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. सूर्याला जल द्यायचं आहे. जलामध्ये लाल फूल, कुंकू घालून, गूळ घालून त्यांना जल द्यायचं आहे. सूर्याची आज पूजा करायची, स्तोत्र बोलायचे, 12 नावे घ्यायची आहे. भानूचा अर्थ सूर्य आहे म्हणजे सूर्याचाच दिवस आहे. आज दानामध्ये गहू द्या, खूप चांगलं आहे आणि तुमच्या बऱ्याचशा अडचणीला मार्ग निघेल. तर दानामध्ये गहू द्या आणि गूळ द्या तर तुमचं काम चांगलं होईल. तुम्ही गूळ खा. तुम्हाला नेहमी सांगते गूळ खायचा रविवारी आणि तांब्याच्या तांब्याने पाणी प्यायचं. त्याच्याने तुमची वाणी चांगली होते, तुमचं कम्युनिकेशन चांगलं होतं आणि तुमच्यामध्ये जी बोलचालाची भाषा असते तीही चांगली होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आज भानुसप्तमी साजरी करा. सूर्य उगवतानाही दर्शन घ्या आणि सूर्य मावळतानाही आज सूर्याचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ.